तर नमस्कार मंडळी सगळ्यांना. आज तिसरा श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, म्हणजे कित्येकांना माहीत पण असेल, याच्यात काही नवीन नाही किंवा असं काही वेगळं नाही. बघा इथे एक समोर एक याला स्मारक बोलतात, ते स्मारक आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस त्याची आठवण म्हणून हे असे स्मारक गावोगावी पूर्वी असायचे. आत्ता तसं कोण शक्यतो नाही बांधत, काही लोक म्हणजे क्वचित बांधतात पण काही नाही बांधत. तर आम्ही तुम्हाला स्मारक दाखवतो. त्याच्यावरची नक्षीकाम बघा, हे पूर्ण दगडात आहे. इथे एक पिंडीचा आकार आहे, शंकराच्या पिंडीचा आकार आहे. हा बघू शकता, हा पिंडीचा आकार आहे. आणि इकडं ज्याला म्हणजे थोडक्यात असं पायांचा आकार आहे असे म्हणजे बघू शकतात. ज्याला स्मारक बोलतात ते स्मारक आहे. पूर्वी आमच्याकडं म्हणजे जास्त प्रमाणात हे स्मारक असायचे. आता हा प्रकार लुप्त होत चालला आहे. शक्यतो कोण असं आता नाही बांधत, कारण आता अग्नीची पद्धत आलेली आहे गावोगावी. माणसाच्या मृत्यूनंतर अग्नी दिला जातो, पण पूर्वीच्या वेळेस गावोगावी दफनविधी पद्धत असायची, त्यावेळेस हे स्मारक असायचं. काय काय स्मारकांवर असं या साईडला असं त्याची पूर्ण माहिती सुद्धा असायची, पण ह्याच्यावर नाही. हे थोडं वेगळं आहे. वृंदावन ज्या प्रकार असतं तुळशीचं, त्या वृंदावनच्या प्रकारातलं ते असायचं आकार. पण पूर्ण दगडातलं काम आहे, बघू शकता. पूर्ण दगड आहे, स्मारक पूर्ण दगडात आहे. म्हणजे फक्त पूर्वजांच्या ज्याचे नातेवाईक असेल त्यांच्या आठवणीसाठी हे बांधलं जायचं. ती घटनावळ बघू शकता कशी येते. काही ठिकाणाला स्मारक बोलतात आणि काही ठिकाणाला थडगं पण बोलतात. म्हणजे प्रत्येक गावाची बोलायची पद्धत वेगवेगळी असते. बघू शकता कसं आहे ते. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की म्हणजे पूर्वीच्या वेळेस मृत्यू व्हायचा आणि त्याची आठवण म्हणून अशी प्रत्येक गावोगावी, म्हणजे इकडंच नाही प्रत्येक गावोगावी अशी थडगे किंवा स्मारक बांधले जायचे. त्याच्या वेगवेगळे नक्षीकाम असायचे. याच्यावर नक्षीकाम म्हणजे फक्त हे पिंडाने पायांचाच आकार आहे. आणि याच्यावर पाणी साठलेलं, पाणी खाली जावं म्हणजे पावसाळ्यात त्यासाठी बघा इथं बघू शकता. इथे एक म्हणजे खाच पडलं आहे, ज्यामुळे इथं वरती पाणी न साठतं खाली निघून जाईल. आणि तसं होतं, पण याच्यातून पाणी खाली निघून जातं. पूर्ण दगडात आहे, खालपासून वरतीपर्यंत. एका सिंगल दगडात नाही म्हणता येत, 3 दगडामध्ये काम केलेलं आहे, बघू शकता. तर धन्यवाद. सांगण्याचा उद्देश एवढाच की पूर्वी लोक कशी संस्कृती पाळत होती आणि आता ती म्हणजे ऱ्हास पावत चाललेली आहे. ऱ्हास म्हणण्यापेक्षा अग्निविधी पण आलेला आहे. दफनविधी पूर्ण बंद झालेला आहे गावोगावी आता. तर अग्नी दिला जातो, पण ज्यावेळेस पूर्वी व्हायच्या वेळेस हे असं स्मारक बांधले जायचे. धन्यवाद.